भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यभर टोल बंद करण्यासाठी टोलफोड आंदोलन करण्यात आल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये देखील तोडफोड केली। मात्र राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दहिसरमध्ये नागरिकांना टोल न भरण्याचं आवाहन सुरू केलंय। त्यासाठी त्यांनी नागरिकांच्या गाड्यांवर टोल न भरण्याचे स्टिकर्स लावले। या संदर्भात शर्मिला ठाकरे यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। मी इथे आलात, टोल फोड आंदोलन झालं, कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या, राज ठाकरे यांच्यावर केस झाली आहे। आता अशा प्रकारचा विनंती सप्ताह काय म्हणाल? सॉरी मी ऐकलं नाही। विनंती सप्ताह जो आता घेतला आहे तुमच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी इथे, आधी टोल फोड आणि आता विनंती करताय लोकांना, नवीन असा हा एक कारण आम्ही असं ऑब्झर्व केलंय की लोकांनी जेव्हा सहकार्य करतात तेव्हा टोल बंद होतात। जसं सांगलीचा टोल काल बंद झाला, कोल्हापूरचा बंद झाला, जिथे सगळ्या पक्षाचे लोक आणि सगळे जनता जिथे उतरते तिथे टोल बंद झालेले आहेत। काल आता सांगलीच्या टोलमध्ये सांगितलं 3 कोटी खर्च होता आणि 35 कोटी वसूल झाले। आता 35 कोटी वसूल झाले तर वरचा खर्च कोणाकडनं आम्ही वसूल करायचा? सरकारकडनं। जे लोकांच्या खिशातनं तुम्ही वरचे 30 कोटी एक्स्ट्रा घेतले ते कोणी वसूल करायचे? त्याच्यामुळे आम्ही लोकांना आता सहभाग करून घेतोय आणि आम्ही ह्या टोलवरती, मला आता प्रवीण भाऊ सांगितलं, आतापर्यंत लोक एक्स्ट्रा असे मागून घेत आहेत की आमच्या नातेवाईकांना द्यायचेत म्हणून। तर आम्ही हे आता सगळ्या टोलवरती चालू करायला मी त्यांना सांगितलंय। लोकांचा काय रिस्पॉन्स मिळतो याला? तुम्ही आता विचारलं ना, तुम्हाला माहिती असेल, लोक म्हणतायत की आम्हाला, म्हणून म्हटलं की लोक म्हणतात की मी भरणार नाही आणि मला अजून असं एक्स्ट्रा स्टिकर द्या की आम्ही आमच्या दुसऱ्या गाड्यांना पण लावतो आणि दुसऱ्या लोकांना पण देतो। म्हणजे एक आरोप जो होतो तुमच्यावर किंवा पक्षावर की टोल फोडा मग नंतर विनंती करा आणि निवडणुकीच्या आधी अशा प्रकारचे जे वातावरण बनवण्याची जी तयारी असते ती तयारी तुमच्या पक्षाकडनं सुरू आहे, त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी आम्ही हे आंदोलन केलं होतं। त्याच्यानंतर तुम्ही म्हणतात लोक की आम्ही बंद होतो, त्याच्यात पण माझं असं म्हणणं की आम्ही बंद नव्हतो। आम्ही विधानसभेत हा प्रश्न घेतला, कारण किती दिवस तुम्ही टोल फोडणार आणि किती दिवस तुम्ही असे रस्त्यावर उभे राहणार? त्याच्यामुळे आम्ही विधान भवनात प्रश्न घेतला। आमच्या प्रत्येक आमदारांनी विधान भवनात आम्हाला न्याय मिळाला नाही, मग आम्ही कोर्टात गेलो। कोर्टात सुद्धा अजूनही आम्हाला डेटच मिळाली नाही। मग आता अजून काय करायचं? त्याच्यामुळे आम्ही आता लोकांकडे आलो, तर लोकांनी आम्हाला सहकार्य करावं। पुढे कशा प्रकारे हा आंदोलन नेणार? चालू राहणार, हे असं चालू राहणार। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी उद्या शरद